सर्वांना श्री स्वामी समर्थ. सप्टेंबर महिन्याची सांगता बघा लवकरच होत आहे आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये बुध जो आहे तो तुळ राशीमध्ये, शुक्र वृश्चिक राशीत, सूर्य तुळ राशीत, मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध महिन्यामध्ये दुसऱ्यांदा राशी गोचर करणार असून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी बघा बुध ग्रह स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत आहे. या राशीत सूर्य आणि केतू हे दोन्ही ग्रह विराजमान आहेत. सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य योग जुळून येत आहे. केतू आणि बुध यांचा युती योग जुळून येत आहे. यामुळे बघा कन्या राशीत बुध, सूर्य आणि केतू यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि मान सन्मान देणारा हा राजयोग आहे, असे वर्णन बुधादित्य राजयोगाचे करण्यात येते. या राजयोगाचा बघा कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, कोणत्या राशीवरती कसा प्रभाव पडू शकतो हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. त्रिग्रही योग वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. पैसे किंवा व्यवसायाशी संबंधित अशा बातम्या तुम्हाला मिळू शकतात, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित काही बातम्या सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. मुलाला नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांची प्रगती होऊ शकते. नोकरीच्या अनेक ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात. प्रेम संबंधामध्ये तुम्हाला यश मिळू शकते. त्यानंतर पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी बघा सुख, समृद्धी आणि यश मिळवून देणारा हा त्रिग्रही योग आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती करण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात होते त्यांना अपेक्षित संधी मिळू शकतील. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी बघा काही योजना ज्या आहेत त्या फलदायी ठरण्याची शक्यता आहे. मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सत्ता आणि सरकारशी संबंधित योजनांचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकाल. मार्केटिंग आणि कमिशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ जो आहे तो अत्यंत शुभ ठरू शकेल. त्यानंतर पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी बघा त्रिग्रही बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. व्यवसायात असे अनेक सौदे मिळू शकतात, ज्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. नोकरदारांची प्रगती होईल. नोकरीच्या अनेक ऑफर्स ते जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संवाद क्षमता आणि तुमची जी पद्धत आहे ती सुद्धा सुधारू शकेल. त्यानंतर पुढची जी रास आहे ती तुळ रास. बघा तुळ राशीच्या लोकांची जी काही प्रलंबित कामे असतील ती पूर्ण होऊ शकतील. इच्छित पदोन्नती किंवा बदलीसाठी तुम्ही वाट पाहत आहेत तर तुमची ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही तुम्हाला सहकार्य मिळेल. सत्तेतील बड्या लोकांची तुम्हाला साथ मिळेल. परीक्षा स्पर्धकांची तयारी करत असणाऱ्यांसाठी यश मिळू शकते. मुलांच्या यशामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहू शकते. त्यानंतर बघा पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकतो. उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला निर्माण होऊ शकतात. व्यवसायात अनेक सौदे मिळू तुम्ही शकाल. गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला होईल. आयात आणि निर्यातीशी संबंधित व्यावसायिकांना चांगला लाभ देखील मिळू शकतो. त्यानंतर बघा पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही बुधादित्य राजयोग बघा नोकरीच्या ठिकाणी महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील तुम्हाला जाऊ दिल्या शकतात. प्रलंबित तुमची जी काही कामे असतील तर ती पूर्ण होऊ शकतील. मन आणि धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुम्ही केंद्रित कराल. मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांची पूर्ण सहकार्य जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. तर बघा जोडीदारांसोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्याची संधी देखील मिळेल. दोघांमधील परस्पर समंजसपणा देखील वाढेल. त्यानंतर पुढची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी मिळू शकेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. प्रलंबित कामे तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील. समस्यांचे तुमचे निराकरण होईल. नोकरदारांसाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला जर बदलीसाठी प्रयत्न करत असाल तर बदलीसाठी इच्छित सुद्धा तुमचं कार्य पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि सन्मान मिळाल्याने तुम्हाला उत्साह राहाल. पुढे जाण्यामध्ये यशस्वी व्हाल. काम वेळेवरती तुम्ही पूर्ण करू शकाल. त्याचबरोबर व्यावसायिकांना उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत मिळू शकतील.